आता पोराला पोरगी पसंत असेल तर प्रश्नच मिटला. हा अरे शरप्या, अरे बघ की पोरगी आहे का पसंत आहे. बबनराव, लग्न ठरलंय हे आपला सबूत आहे. पोरी, बघता बघता केवढी मोठी झालीस ग. कळलंच नाही. मी समजते माझी पोरगी अजून बारकीच आहे. एवढ्यात मला सोडून नाही जाणार. पण पोरी, मी विसरले होते ग. हा दिवस कधी ना कधी तरी येणारच होता. आई, तू अशी रडणार असेल तर मला लगीनच नाही करायचंय. नाही ग, असं वंगाळ बोलायचं नाही. हा अगं पोरी, पोरीची जात म्हणजे कधी ना कधीतरी जावंच लागणार ना. आता लग्न म्हटलं की देवाण घेवाण ही आलीच. हा बरोबर का नाही? होय भाई, देवाण घेवाण. बोला ना, काय हवंय तुम्हाला? अहो, तुम्ही जे काय देणार ते तुमच्या मुलीला जाणार का नाही? हा तर आम्हाला 2 तोळ सोनं, पलंग, गादी, भांडी, कुंडी एवढं सगळं पाहिजे बा. असं करू नका. अहो, समजा गावाला कळलंय लग्न नाही म्हणून. ओ, तुमच्या पाया पडतो, असं करू नका. आता समजा गावाला कळलंय त्यात आमची काय चुकी? हा बबनराव, असं करूया, हे लग्न आता मोडूया. कळलं? चाल. ओ साहेब, ओ साहेब, माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद होईल. हो, लते. वय बाबा, काय आणलं? नवीन कापडे आणली? होय, पण तुझ्यासाठी नाही आणली बेटा. चिंगीसाठी आणि बबल्यासाठी आणले. म्हणजे तुझ्यासाठी आणण्याची खूप इच्छा होती बघ, पण पैसेच नाही राहिले. अहो बाबा, मला कशाला हवीत नवीन कापड? आताच तर दिवाळीला घेतली होती. दिवाळी? अगं, 2 दिवाळ्या झाल्या. मी तुझ्यासाठी काहीच आणू शकलो नाही. अगं, अजून किती मन मारणार आहेस? अहो बाबा, तुम्हीच शिकवलं ना, आपल्या माणसांचा आनंद म्हणजे आपलाच आनंद. आणि चिंगे आणि बबल्याला आणले आणि मला नाही आणले, त्यात एकच ना. लई मोठी झाली माझी पोरगी. अगदी शहाण्या माणसासारखं बोलायला लागली. बाबा, तुम्ही जवळ असला की काय बी लागत नाही मला.